तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता इथे आहे छाती 34 आहे, त्यानंतर कमर आहे 28 इंच, त्याच्यासाठी मी शोल्डर लावलेला आहे ते 5.25 इंच आणि त्यानंतर मुंडा लावलेला आहे ते 5.5 इंचाचा आणि त्यानंतर गळा रुंदी 2 इंच लावलेली आहे आणि त्यानंतर गळा उंची जी आहे ती इथे 8.5 इंच लावलेली आहे। आणि त्यानंतर बघू शकता आता आपल्याला गळ्याचा जो काही आकार असेल तो अशा प्रकारे द्यायचा आहे। तर तुमच्या आवडीचा जो काही गळा असेल तर तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता। तर इथे मी पान गळ्यामध्ये अशा प्रकारे गळ्याचा आकार खालपर्यंत म्हणजे देत आहे आणि त्यानंतर हा आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल आणि तुम्ही ही कोणत्याही साडीवर आणि कोणत्याही म्हणजे याच्यावर तुम्ही ही डिझाइन तयार करू शकता। अगदी झटपट होणारी आणि लवकरात लवकर तयार होणारी आणि कोणत्याही साडीचा सुंदर असा म्हणजे लुक वाढवणारी डिझाइन आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायची। आणि जे कोणी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये नवीन शिकणारे असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ सुद्धा तुम्हाला शेअर करायचा आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा तुम्हाला इथे करायचा आहे। तर बघू शकता इथे सर्वात पहिले आता आपण इथे गळा कट केलेला आहे पूर्ण आणि त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे ते सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे। आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडताना आपल्याला उलट सुलट बाजू जी आहे ती मेन फॅब्रिकची इथे व्यवस्थित चेक करायची की आपलं अस्तर जे आहे ते सरळ म्हणजे आतमधल्या साईडने जोडलं गेलं पाहिजे। याच्यासाठी कारण की हा अशा पद्धतीचे जे कापड येतात आपल्याकडे ब्लाऊज शिवायला तर त्याचं सरळ बाजू आणि उलट बाजू ओळखायला थोडासा आपल्याला हे कन्फ्युजन होतं। त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित चेक करूनच अस्तर आतमधल्या साईडने जोडलं जात आहे याची काळजी घेऊन अस्तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे गळ्याला आपण फक्त शिलाई लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता जी साईड आहे साईडने सुद्धा आपल्याला अस्तर जे आहे ते पूर्ण जोडून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे गळ्याला पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे हे जे डिझाइन आहे तयार होणार आहे। हे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा करू शकता। खूप सुंदर उठून दिसणारं डिझाइन आहे ही। तर पाहू शकता इथे अस्तर जोडल्याच्या नंतर जे काही एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलेलं आहे। आणि त्यानंतर आता इथे आतमधल्या साईडने आता गळ्याला गोल्डन कापडची जी आहे पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर गोल्डन कापडच्या पट्टी इथे मी कट करून घेतलेली आहे तिरप्यामध्ये आणि तिरप्यामध्ये कट केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण जे आहे ते पूर्ण खालपर्यंत आपल्याला इथे वरपासून पट्टी जोडलेली आहे। आणि त्यानंतर जिथे कर्व भाग आहे तर तिथे अशा प्रकारे कैचीच्या साहाय्याने छोटे छोटे आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहे। तर बघू शकता कट्स लावल्यामुळे आपली जी पाइपिंग आहे इझिली पलटलं जातं आणि पाइपिंग आपली गोल ठसेदार येतं, चपटी होत नाही। आणि एकसारखी येण्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारे कैचीच्या साहाय्याने कट्स लावायचे आहेत। तर बघू शकता इथे तर अशा प्रकारे आपल्याला एक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे। ह्याचप्रमाणे आपल्याला दुसरा सुद्धा भाग जो आहे तो ब्लाऊजचा तो सुद्धा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि ही जी डिझाइन आहे खूप सोपी डिझाइन आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली जी पाइपिंग आहे अगदी एकसारखी आलेली आहे आणि गळ्याचा शेप सुद्धा व्यवस्थित आलेला आहे। म्हणजे नाहीतर कधी कधी गळ्याचा शेप सुद्धा आपला पाइपिंग लावताना बिघडतो, तो सुद्धा इथे बिघडलेला नाही आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने चॉकने अशा प्रकारे इथे मार्क करायचं आहे बाहेरच्या साईडनी। आणि त्यानंतर जे काही इथे मी अशा पद्धतीने त्रिकोणी फूल बनवून घेतलेले आहे ते फूल आता आपल्याला जे चॉकनी मार्क केलेला आहे त्याच्यावर आता आपल्याला हे एकसारखे फूल म्हणजे 1 इंचाचं अंतर सोडून इथे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आपण फ्लावर आहे ते लावलेले आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे लेसनी डेकोरेट करायचं आहे।
तर तुम्ही इथे कुठल्या प्रकारची लेस वापरता, कॉन्ट्रास्टमध्ये वापरली तरी चालेल। आणि इथे मी गोल्डनचा वापरलेली आहे, कारण ह्या ब्लाऊजमध्ये कापडमध्ये जास्त गोल्डन कलर आहे आणि साडीसुद्धा आपल्याला ह्या ब्लाऊजची अशाच प्रकारची आहे गोल्डनची, त्याच्यामुळे मग मी इथे गोल्डन लेसचा वापर केलेला आहे जास्त करून। आणि गोल्डनच कलरच्या कापडची पायपिंगसुद्धा लावून घेतलेली आहे। तर बघू शकता दुसरा सुद्धा भाग जो आहे तो आपल्याला ह्याचप्रमाणे पूर्ण शिवून तयार करून घ्यायचा आहे। अस्तर जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा गळ्याला पायपिंग लावून घेतलेली आहे। आणि पायपिंग लावताना अशा प्रकारे नेहमीच प्रमाणे आपल्याला इथे कट्स देऊन पायपिंग जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट अशी आपल्याला इथे यायला पाहिजे, ह्या हिशोबाने आपल्याला इथे पायपिंगची पट्टी जोडून घ्यायची आहे। आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने दाबशिले लावून पायपिंग जी आहे ती व्यवस्थित गोल आकारात येईल ह्याचप्रमाणे आपल्याला इथे पट्टी आतमधल्या साईडने दाबून वरच्या साईडने शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे ह्या भागाला सुद्धा व्यवस्थित परफेक्ट अशी पायपिंग लावून झालेली आहे। आणि त्यानंतर याला सुद्धा आपल्याला ज्या प्रकारे आपण त्रिकोणी फूल जे तयार केलेले होते ते सुद्धा इथे चॉकनी जो मार्क केलेला आहे त्याच्यावर आपल्याला 1 इंचाचं अंतर सोडून हे आहे अशा प्रकारे पूर्ण जोडत न्यायचे आहे। आणि त्यानंतर याला सुद्धा आपल्याला लेसनेच डेकोरेट करायचं आहे। तर बघू शकता इथे दुसरा भाग सुद्धा आपला अगदी पहिल्यासारखाच परफेक्ट जोडला जाईल। याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित जे आहे ते फ्लावर आपण जोडल्याच्या नंतर लेस सुद्धा इथे आपल्याला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर ही डिझाइन आहे तो खूप झटपट तयार होते आणि कुठल्याही साडीवर तुम्ही काठापदराची साडी असो किंवा प्लेन साडी असो किंवा प्रिंटेड कापड असो याच्यावर खूप सुंदर ही डिझाइन आहे ती उठून दिसते। तर बघू शकता दोन्ही भाग काही अशा प्रकारे आपल्याला शिवल्याच्या नंतर तयार झालेला आहे। त्यानंतर आता मधला जो पॅच आहे तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर इथे लाल कापडचाच मी वापर केलेला आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने इथे पायपिंग लेस लावलेली आहे। आणि त्यानंतर दोन्ही भाग अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथे मध्ये शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे। आणि त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडने जी आहे ती हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची। त्याच्या आधी सर्वात पहिले इथे मी पाठीमागचा भाग असल्यामुळे टक्स लावणार आहे। तर टक्स लावल्याच्या नंतर इथे आता आपल्याला हात शिलाईची पट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे। नेहमीप्रमाणे जी आपण ब्लाऊज शिवतो त्याचप्रमाणे इथे डिझाइन तयार झाल्याच्या नंतर खालच्या साईडने अशा प्रकारे पट्टी लावून आतमध्ये दुमडून इथे मी तापशिलाई लावून घेतलेली आहे। तर बघू शकता इथे। आणि त्यानंतर मध्ये इथे आपल्याला गोल्डनची तुम्ही बटन लावू शकता किंवा स्टोनचा पॅच लावून ही डिझाइन तयार झालेली आहे। तर बघू शकता आता आपला फायनल लुक इथे तुम्हाला दाखवते। तर गोल्डन बटन किंवा इथे पॅच सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची डिझाइन कशी वाटली तर नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना जे कोणी नवीन शिकणारे असणार त्यांना हा व्हिडिओ पाहून अशा पद्धतीचे नवीन नवीन डिझाइन जे आहे ते शिवता येणार आहे अगदी फ्रीमध्ये। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।